सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारी अशी पालकची भाजी बनवणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी एक पालकची जोडी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. सोबतच पालकची जी देठं असतात ती सुद्धा आपण वापरणार आहोत. ती फेकून द्यायची नाही, त्याच्यात सुद्धा खूप जीवनसत्व असतात. तर ती बघा मी इथे बारीक अशी कात्रीने कापून घेतलेली आहेत, म्हणजे कांद्याबरोबर ती अगदी छान शिजली जातात आणि समजत सुद्धा नाही. आता कढई घेतलेली आहे मी इथे, यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. फोडणीला मी मिरची घातलेली आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. पालेभाजीमध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा, त्यामुळे छान मिळून येते भाजी. कांद्यासोबतच जी देठं चिरून घेतलेली आहेत ती सुद्धा घालणार आहे. थोडंसं मीठ आणि हळद घालायची आहे आणि कांदा आणि ही देठं आपल्याला छान तेलावरती शिजवून घ्यायची आहेत. तर आधी सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवून मी 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहे. कांद्याबरोबर ही देठं घातल्यामुळे पालेभाजीमध्ये ती कचकचत नाही आणि व्यवस्थित शिजली जातात. तर बघा 2 ते 3 मिनिटं मी इथे हे परतून घेतलेलं आहे. आता याला आपण एकसारखं करून घेऊया आणि वरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय कांदासुद्धा नरम झालेला आहे थोडा आणि देठंसुद्धा व्यवस्थित थोडीशी अशी नरम झालेली आहेत. पूर्णपणे अजून शिजलेली नाही आहेत. एवढीच आपल्याला शिजवायची आहे आणि आता ह्याच्यावरतून आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे. पालकसुद्धा याच्यावरती घातल्यानंतर तो कांद्याबरोबर मिक्स करायचा नाही आहे. फक्त सगळीकडून आधी तो व्यवस्थित वरून पसरवून घ्यायचा आहे, कारण ती देठं आणि कांदा अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहेत. जर तुम्ही आत्ता पालक मिक्स केलात तर ती भाजीत खाताना थोडी कचकचू शकतात. त्यामुळे पालक फक्त वरतीच असा पसरवायचा आहे आणि वरती मी झाकण ठेवते. हे जाळीचं झाकण ठेवते, म्हणजे वाफेचं पाणी भाजीत पडून जास्त पाणी सुटणार नाही, कारण पालकसुद्धा पाणी सोडतो. 4 ते 5 मिनिटांनी मंद फ्लेमवरतीच तुम्ही बघू शकताय आपण जाळीचं झाकण ठेवलं होतं तरीसुद्धा याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि ती देठं छान अशी शिजली गेलेली आहेत, तुम्हाला दिसतच असेल बघून. आणि पालक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे कुठलीही पालेभाजी बनवताना आधी कांदा शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच पालेभाजी त्यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे तो व्यवस्थित कांदा शिजला तर मग दाताखाली कचकचत नाही. आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि ओलं खोबरं घालत आहे. एक छोटी वाटी, साधारण 3 ते 4 चमचे आहे. ओलं खोबरं घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवसुद्धा छान लागते. आता 1-2 मिनिटं आपण हे मिक्स करून घेऊया. भाजीला जे पाणी सुटलेलं आहे ते 1 मिनिट ते 2 मिनिटं गॅसची फ्लेम थोडी मोठी करून आपल्याला सतत असं परतून घ्यायचं आहे. तर बघा हे पाणीसुद्धा आता भाजीतलं आटलेलं आहे आणि पालकची आपली ही छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर पटकन आता आपण ताट वाढून घेऊया. सगळ्यात आधी मी ते कोशिंबीर वाढते. उन्हाळ्यामध्ये सॅलड हे जास्त प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे. इथे मी टोमॅटो, कांदा, बीट आणि गाजर दाण्याचं कूट घालून थोडासा लिंबू पिळून कोशिंबीर करून घेतली आहे. लिंबाच्या ऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. भाजलेला पापड घेतलेला आहे. त्याचबरोबर ते मी एक भाताची आपण मूद करून घेऊया. वाटीमध्ये भात घालून छान अशी मूद तयार करून घेतली आहे. त्याच्यावर साधं गोडं वरण घातलेलं आहे. सोबतच एक चपाती ठेवत आहे आणि आपण तयार केलेली पालकची भाजी घेतली आहे. आणि ताट पूर्ण तेव्हाच होईल उन्हाळ्याचं, खास करून जेव्हा आपण त्याच्यासोबत ताक ठेवू. तर इथे ताकसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी भातावरती 1 चमचाभर साजूक तूप आपण घालणार आहोत. तर अशी ही आपली साधी, सोपी, उन्हाळा विशेष आणि शरीराला थंडावा देणारी दुपारची जेवणाची थाळी ही तयार झालेली आहे. अशाच प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा जेवण बनवत चला, ज्यामुळे पोटाला थंडावा मिळेल. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.